मला प्लास्टिकची काही माहिती नव्हती. PPHD काय असतं किंवा स्क्रॅपचं काय असतं काहीच माहिती नव्हती. थोडंफार नॉलेज इंस्टाग्राम वगैरे फेसबुक वगैरे पण भेटला होता, पण जे डाऊट होते मला, जे लाईव्ह सरांनी दाखवलं ते बघून म्हणजे व्हिडिओमध्ये बघायला आणि लाईव्ह करण्यामध्ये लई फरक आहे. मी अमोल सुधाकर बोलते, बुलढाणा जिल्हा मलकापूर इथून शिकायसाठी आलो होतो. मी साहिल चौहान, जालना, महाराष्ट्राहून आलेलो आहे. पहिल्या दिवशी सरांनी HDPP आम्हाला शिकवलं आणि स्वतः सॉर्टिंग केली आम्ही 2-3 दिवस. त्याच्यानंतर आम्हाला मटेरियल परचेस करायसाठी सर स्वतः घेऊन गेले भंगारच्या दुकानांमध्ये, की कसा व्यवसाय आपण ग्राउंड लेवलला शिकतो आणि काय शब्द तिथं वापरायचे आणि काय रेटनी परचेस करायचं ते सर्व सांगितलं. प्रॉब्लेम काय येतं मशीनमध्ये, बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम येतात, हे सर्व आम्हाला सरांनी शिकवलं. इथं आल्यावर मला HDPP हे काय, कलर वाईज कसं शॉर्टिंग करता आणि ते ग्रेड कसं करता ते सर्व माहीत पडलं. की ग्राइंडरमध्ये काय गेल्यावर चूक होती काय नाही, हे सर्व सरांनी आम्हाला दाखवलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांचा स्वतःचा प्लांट आहे, त्याच्यामुळे एकदम ग्राउंड लेवलचा अनुभव, लाईव्ह बिझनेस कसा चालतो आणि लाईव्ह परचेस सेल कसं होतं हे आम्ही जवळून बघितलं. ट्रेनिंगसाठी जरूर या जर तुम्हाला स्वतःचा प्लास्टिकचा स्क्रॅप व्यवसाय चालू करायचा असेल तर. आणि आता तेवढा कॉन्फिडन्स आहे की आम्ही आमचा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो.